नागपुर सुधार परियोजना में राष्ट्रवादी अजीत पवार गुट के प्रशांत पवार की मौजूदगी में विविध मुद्दों को लेकर धरना आंदोलन किया गया। रांकापा अजीत पवार गुट ने उत्तरी नागपुर में गटर लाइनों, सड़कों और अनधिकृत लेआउट सहित विभिन्न मुद्दों पर विरोध प्रदर्शन किया। जो लेआउट सुझाया गया है वह विकसित नहीं किया गया है। एनआईटी ने जनता से 3,000 रुपए लिए, लेकिन लोगों को यह नहीं पता कि उन्होंने यह पैसे किस लिए लिए। कुछ अलग मांग को लेकर इस आंदोलन का नेतृत्व रांकापा अजीत पवार गुट के शहर अध्यक्ष प्रशांत पवार ने किया है। इस मौके पर बड़ी संख्या में कार्यकर्ताओं ने एनआईटी के खिलाफ जमकर नारेबाजी की। उत्तर नागपूरच्या प्रश्नांना घेऊन आज आम्ही इथे मोर्चा आणला होता। या मोर्चाचं नेतृत्व मी स्वतः करत होतो। याच्यात प्रामुख्याने आमचे कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवनकर, दक्षिण उत्तरचे अध्यक्ष राकेश बोरीकर, दिनेश रोगडे, आमचे तानाजी वनवे साहेब, महिला अध्यक्ष सुनीताताई येरणे यांनी सगळ्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। आणि जे प्रॉब्लेम उत्तर नागपूरमध्ये होते ते सॉल्व करण्याचं आम्हाला आश्वासन चेअरमन साहेबांनी दिलं। तिथे रोडचा प्रॉब्लेम होता, गटर लाईनचा प्रॉब्लेम होता, अनधिकृत लेआउटचा प्रॉब्लेम होता। जे लेआउट तिथे सँक्शन आहे तिथे डेव्हलपमेंट झालेलं नाही, म्हणून त्याच्याकरता सुद्धा आम्ही आणलं, इथे त्यांना निवेदन दिलं। आणि जे 3,000 रुपये एनआयटीच्या म्हणजे एनआयटीने घेतलेले आहे ते बहुतेक करून या नागपूरच्या जनतेला माहित नाही की हे 3,000 रुपये कशाकरता घेतले आहे। आज नागपूरच्या जनतेला असं वाटतं की हे 3,000 रुपये जे घेतलेले आहेत हे डेव्हलपमेंटचे आहेत, पण त्यांचं म्हणणं असं होतं की हे 3,000 रुपये आम्ही SLR ला देतो, ते मोजणी करण्याकरता वगैरे म्हणून। आणि ते मोजणी करून दिल्यावर 56 रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे आम्ही त्याचं डेव्हलपमेंट चार्जेस घेतो। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही 3,000 रुपयाचं सगळ्यात पहिले कशाकरता घेता त्याची तुम्ही रीतसर ऍडव्हर्टाइजमेंट द्या। तर आता येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये पेपरमध्ये ते ऍडव्हर्टाइजमेंट देणार आहेत की आम्ही 3,000 रुपये जे अनऑथोराइज प्लॉटवाल्यांकडनं घेतलेले आहेत त्यांना आम्ही आता बरोबर काय काय तिथे म्हणजे ते कशा करता होईल आणि डेव्हलपमेंट करता 56 रुपये चार्जेस घेतील। कारण की तिथे गरीब लोकांचे प्लॉट्स आहेत, 500, 600, 800 स्क्वेअर फीट हे प्लॉट धारक जे आहेत ते मोठ्या घामाच्या पैशानं ते प्लॉट घेतात, तिथे मोलमजुरी करून प्लॉट घेतात। आणि आज जर तिथं घर बांधलं तर एनआयटी म्हणा किंवा कॉर्पोरेशन म्हणा ते तोडायला जातं। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब याच्यावर काहीतरी तुमचं क्लिअरिफिकेशन द्या, जेणेकरून नागपूरच्या जनतेला हे कळेल। आणि नाही मिळाला, सभापतींच्या तुम्ही एवढं लक्षात आणून दिलं तरी नाही मिळाला, मग तुमचं पुढचं पाऊल काय राहील? आमचं पुढचं पाऊल तर माहितच आहे तुम्हाला काय राहील। पाच किती मोर्चे हे काढून त्यांना करायलाच लावू, हे पुढचं पाऊल तर हे काय विचारायचं कामच नाही। तुम्ही समाधानी आहात सभापती? बिलकुल समाधानी आहे। त्यांनी आश्वासन दिलं की जितक्या महिला आमच्या बरोबर आलेल्या आहेत यांना मी बेघर करणार नाही, हे त्यांचं आश्वासन आहे। आणि ते आश्वासन घेऊनच आम्ही इथनं जातो आहे। ठीक। NVC न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट।